मंडळी, तुमची देखील हिवाळ्यानंतर नागवेल अशी दिसते का? किंवा पानं पिवळी, ग्रोथ थांबलेली आणि वेलीवर मात्र नवीन फुटवेच नाहीत का? थंडीमध्ये आपण झाडं वाचवतो, पण फेब्रुवारी मार्च मध्ये जर आपण झाडांची योग्य केअर नाही घेतली तर पूर्ण वर्षाची ग्रोथ ही झाडाची खराब होऊ शकते. सो मंडळी, आज मी तुम्हाला सांगणार आहे की आफ्टर विंटर नागवेलीला नेमकं काय द्यायचं असतं, कुठलं खत द्यायचं, कधी प्रुनिंग करायची आणि शेवटी एक सिक्रेट अशी टिप देखील देणार आहे, ज्यामुळे 30 दिवसात पानं ही डबल साईजचे होत असतात. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सो हाय, हॅलो, नमस्कार मंडळी, मी राजश्री पाटील मनपूर्वक स्वागत करते आजच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, फेब्रुवारी महिना सुरू झाल्यापासून आपण बरीच कामं करून घेतलेली आहे. तुळस असो, गुलाब असो, मोगरा असो, तुम्ही मात्र तुमच्या कुठल्या झाडांवर सेम गोष्टी फॉलो केल्या आहेत किंवा नाही, मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि आता वेळ आलेली होती नागवेलीची. सो मंडळी, सध्या अशीची काही कंडिशन माझ्या ह्या नागवेलीची आहे. हिवाळ्यानंतर काय बदल होत असतो, तो हिवाळ्यामध्ये तापमान कमी असल्यामुळे नागवेलीची ग्रोथ ही अगदी स्लो होत राहते. शिवाय रूट्स म्हणजे झाडाची किंवा वेलीची मुळं हे इनऍक्टिव्ह होत असतात. न्यूट्रिएंट्स अपटेक देखील त्यांचा कमी होत असतो. त्यामुळेच पानांचा रंग हा फिका पडत असतो. फेब्रुवारी पासून तापमानात वाढ व्हायला लागते, म्हणजेच झाडाची ग्रोथ ही पुन्हा सुरू होण्याची वेळ आलेली असते. पण इथंच आपण चूक करत असतो. अचानक खत वाढवत असतो किंवा वेलीला डायरेक्ट उन्हात ठेवत असतो. मंडळी, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे सूर्यप्रकाश. जर थंडीमध्ये नागवेल ही तुम्ही सावलीत ठेवली असेल तर मात्र तिला अचानक कडक उन्हात ठेवू नका. सकाळचा 1 तास सूर्य किंवा जास्तीत जास्त 2 तासाचं ऊन भरपूर आहे. दुपारचं ऊन मात्र वेलीसाठी टाळा. नागवेल ही शेड लविंग आहे, पण मात्र तिला पूर्ण अंधारात मात्र ठेवू नका. त्यानंतर सेकंड थिंग म्हणजे प्रुनिंग अँड क्लिनिंग. हिवाळ्यानंतर माती स्वच्छ करणं तेवढीच गरजेची आहे, शिवाय प्रुनिंग करणं देखील. हिवाळ्यानंतर तुमच्या वेलीवर पिवळी झालेली सुकलेली पानं असतील तर मात्र ती काढून टाका. यामुळे एनर्जी देखील वेस्ट होत असते आणि त्याच ठिकाणी वेलीची ग्रोथ देखील थांबत असते. नवीन फुटवे येतात. शिवाय माती मोकळी केल्याने हवा सर्क्युलेशन मात्र त्या ठिकाणी सुधारत राहत असतं. यासाठी नेहमी ज्यावेळेस पानं कट करत असतात त्यावेळेस क्लीन सीझरचाच वापर करा. मंडळी, या ठिकाणी माझ्या नागवेलीची कंडिशन वेल अँड गुड होती. सो तुम्ही पाहू शकतात, बरीच नवीन पाने किंवा पालवी ही वेलीवर दिसत आहे, म्हणजे नवीन ग्रोथ ही स्टार्ट झालेली आहे. शिवाय यावर कुठलेही पिवळं पान, खराब झालेली पानं नसल्यामुळे मी या ठिकाणी कटिंग प्रुनिंगची जी काही स्टेप आहे ती मात्र स्किप केलेली आहे. तुमच्या वेलीवर जर पिवळी पडलेली, सुकलेली, वाळलेली, खराब झालेली, कीड लागलेली पानं असतील तर मात्र त्या ठिकाणाहून ती पानं कट करून घ्या. हे तर झालं वेलीच्या बाबतीतलं. यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सॉइल रिफ्रेश. आफ्टर विंटर माती ही कुंडीतील कॉम्पॅक्ट होत असते, त्यामुळे कुंडीतील वरचा 1 ते 2 इंच मातीचा जो भाग आहे तो हलकासा सैल करून आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे, जो की मी आताच केलेला आहे. सो मंडळी, अशा प्रकारे जर आपण व्यवस्थित माती हलकी करून घेतली, त्यानंतर कुंडीचं ड्रेनेज होल देखील चेक करा. जर कुंडीत पाणी साचत असेल तर मात्र लगेच सुधारणा देखील करून घ्या. तुमची सॉइल मिक्स ही कशी असायला हवी, तर यामध्ये गार्डन सॉइल, कोकोपीट, कंपोस्ट, कोकोपीट नसेल तर मात्र वाळूचा वापर करा. सो अशा प्रकारची गार्डन सॉइल मध्ये ही जी वेल आहे ती चांगल्या प्रकारे ग्रोथ करत असते. सो मंडळी, अशा प्रकारे या ठिकाणी माती आपल्याला हलकी करून घ्यायची आहे. माती हलकी केल्याने रूट्स देखील ऍक्टिव्ह राहत असतात. शिवाय झाडाची जी ग्रोथ आहे ती देखील फास्ट होत असते. आता महत्वाचा टप्पा आपला फेब्रुवारीमध्ये कुठला, तर म्हणजे झाडाला कोणते खत द्यावे. मंडळी, हिवाळ्यानंतर नागवेलीला अचानक हेवी फीडिंग देऊ नका. तिला हळूहळू न्यूट्रिशन द्यायचं आहे. जर एखाद्या माणसाला आजारातून उठल्यावर आपण लाईट डाएट देतो ना, त्याच प्रकारे सर्वात आधी आपल्याला वर्मी कंपोस्ट किंवा चांगलं कुजलेलं शेणखत असेल किंवा किचन वेस्ट कंपोस्ट असेल, फुलांपासून तयार केलेलं खत असेल, कुठलंही ऑर्गॅनिक फर्टिलायझर हे आपल्याला द्यायचं आहे. मी साधारण या ठिकाणी 8 ते 10 इंच कुंडीसाठी 1 ते 1.5 मूठ एवढ्या प्रमाणामध्ये वर्मी कंपोस्ट वापरत आहे. हे खत देताना आपल्याला खोडाजवळ नाही तर कुंडीच्या कडेला गोल फिरवून टाकायचं आहे, कारण रूट्स हे बहुतेक वेळा कुंडीच्या कडेलाच पसरलेले असतात. इथून जे काही न्यूट्रिएंट असतात ते पटकन अपटेक होत असतो किंवा अपटेक हा जास्त होत असतो. फेब्रुवारीमध्ये आपल्याला काय हवं, तर मात्र पानांची वाढ आणि
सर्वात महत्त्वाचं म्हणजे की या पानांच्या वाढीसाठी न्यूट्रिएंट कुठला हवा असतो तर तो म्हणजे नायट्रोजन. सो वर्मी कंपोस्टमध्ये नॅचरली असा नायट्रोजन असतो, म्हणून पाने ही आकाराने मोठी, शिवाय डार्क रंगामध्ये देखील येत असतात आणि शिवाय जाड देखील होत असतात. सो या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे फक्त वर्मी कंपोस्टचा वापर आता फेब्रुवारीमध्ये कुंडीमध्ये मातीमध्ये करून घ्यायचा आहे. मंडळी, या ठिकाणी मी वर्मी कंपोस्टचा वापर केल्यानंतर स्टेप सेकंड येत असते, की जी आपल्याला 15 दिवसानंतर करायची आहे. सो 15 दिवसानंतर वर्मी कंपोस्ट दिल्यानंतर आपल्याला एक लिक्विड बूस्ट द्यायचा आहे. तो आपला बेस फिडिंग झाल्यानंतरच, म्हणजे वर्मी कंपोस्ट दिल्यानंतर 15 दिवसांनी द्यायचा आहे. सो जो मी लिक्विड बूस्ट देणार आहे तो आहे सीवीड लिक्विड फर्टिलायझर. सो मार्केटमध्ये लिक्विड फॉर्ममध्येही मिळत असतो आणि अशा ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये मिळत असतो. सो तुम्ही हे जे ग्रॅन्युअल फॉर्म मधलं सीवीड आहे याला तुम्ही मातीमध्ये 1 चमचा मिक्स करून देऊ शकतात, किंवा याला तुम्ही पाण्यामध्ये डायल्यूट करून देखील देऊ शकता. सो माझ्याकडे दोन्ही प्रकारचं सीवीड आहे. सो अशा प्रकारचं दाण्यांचं पण आहे आणि अशी लिक्विडची बॉटल देखील मार्केटमध्ये इझिली तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. शिवाय हे प्रोडक्ट मी टॅग देखील करून देईल. तर आपल्याला या ठिकाणी 1 लिटर पाण्यामध्ये 2 ते 3 ml सीवीड एक्स्ट्रॅक्ट हे अशा प्रकारे पाण्यात मिक्स करून घ्यायचं आहे. सीवीडमध्ये ग्रोथ हार्मोन्स असतात, जे की रूट्सला ऍक्टिव्हेट करत असतात आणि वेलीवर नवीन फुटवे येण्यास मदत करत असतात. जर मंडळी तुम्हाला मार्केटमधील काही वापरायचं नसेल किंवा तुमच्याकडे सीवीड नसेल, तर मग घरगुती उपाय देखील त्यामध्ये तुम्ही ऍड करू शकता. सो 15 दिवसांनी वर्मी कंपोस्ट दिल्यानंतर ताकाचं पाणी देऊ शकतात. 1 कप ताक घेतल्यास त्यामध्ये 5 कप तुम्ही जे काही पाणी आहे, म्हणजे 1:5 असा रेशो करून तुम्ही ते लिक्विड देखील झाडाला देऊ शकतात, किंवा कांद्याच्या सालीचं पाणी देखील देऊ शकतात. कांद्याच्या सालीचं पाण्याचं प्रमाण आत्ताच नुकताच एक व्हिडिओ शेअर केलेला आहे, त्यामध्ये मी 2 ते 3 प्रकारे तुम्हाला ते दाखवलेलं आहे. जर तुमची नागवेल खूपच वीक असेल आणि तिला पाने लहान येत असेल किंवा पानांचा आकार मोठा होत नसेल, तर मात्र एकदा हलकसं मोहरी पेंट पावडर देऊ शकता. सो अशा प्रकारे या ठिकाणी ही मोहरी पेंट पावडर आहे, ही देखील मार्केटमध्ये इझिली मिळून जाते, पण तिचा वापर आपल्याला खूप कमी प्रमाणात करायचा आहे. जर मोहरी पेंट जास्त दिली तर मग मात्र मातीमध्ये उष्णता ही वाढत असते आणि फेब्रुवारीमध्ये लोक सर्वात मोठी चूक काय करतात तुम्हाला माहित आहे का? एकाच वेळेस वर्मी कंपोस्टही देतात, मस्टर्ड केक म्हणजेच मोहरी पेंडही देतात, शिवाय लिक्विड फर्टिलायझरही देतात, म्हणजे सगळं एकत्र देतात. आणि याचा रिझल्ट काय होतं तर याने वेलीची रूट्स किंवा मुळं ही जळतात आणि त्याच ठिकाणी वेलीची वाढ देखील थांबत असते. म्हणून फीडिंग शेड्यूल हा असाच ठेवा. आता मी माझ्या नागवेलीला फेब्रुवारीमध्ये सेम पॅटर्न हा फॉलो करणार आहे. सो मी आता या ठिकाणी फक्त वर्मी कंपोस्ट दिलेला आहे. पुढच्या 15 दिवसांनी सीवीड देऊन घेणार आहे. मला या ठिकाणी मस्टर्ड केक किंवा मोहरी पेंट मात्र द्यायची गरज नाही. सो मी मात्र ती देणार नाही. तुमची नागवेल जर खूपच वीक असेल आणि पानांचा आकार लहान असेल, तरच मात्र तुम्ही मोहरी पेंटचा वापर करावा. यानंतर फेब्रुवारी पासून ॲफिड्स किंवा माइट्स हळूहळू वेलीवर दिसायला लागतात. पानाच्या मागच्या बाजूला तो वेळोवेळी चेक करा. लहान पांढरे किंवा हिरवी कीड दिसायला लागले तर मात्र लगेच ॲक्शन घ्या. यावर तुम्ही नीम ऑइल स्प्रे करा. 8 ते 10 दिवसातून एकदा मात्र स्प्रे हा नेहमी संध्याकाळीच करावा. उन्हामध्ये स्प्रे केल्याने पानं जळू शकतात किंवा पानांना डाग येऊ शकतात. आणि सर्वात महत्त्वाची लास्टची टिप म्हणजे रोज या वेलीला पाणी देऊ नका. ओव्हर वॉटरिंग केल्यामुळे वेलीचे रूट्स मात्र श्वास घेऊ शकत नाही आणि जर तुम्ही पाणी कमी केलं म्हणजेच अंडर वॉटरिंग केलं तर मात्र नवीन फुटवे देखील थांबत असतात. त्यामुळे बॅलेन्स म्हणजेच ग्रोथ असते. सो नागवेल म्हणजेच फक्त एक वेल नाही, तर ती आपल्याला पेशन्स देखील शिकवत असते, कन्सिस्टन्सी शिकवते, जेणेकरून आज तुमच्या कुंडीतील नागवेलीला तुम्ही चेक करा तिला कुठल्या गोष्टींची गरज आहे आणि त्यानुसारच हा महिन्याचा जो काही शेड्यूल आहे तो फॉलो करा. आता जर तुम्ही वर्मी कंपोस्ट दिलं तर पुढच्या 15 दिवसांनी सीवीड द्या आणि 8 ते 10 दिवसांनी नीम ऑइल स्प्रे करा. बस एवढा पॅटर्न फॉलो केला तरी देखील मात्र वेलीवरची पानं हिरवीगार, जाडसर आणि आकाराने मोठी येतील.
चला तर मग मंडळी, या ठिकाणी फेब्रुवारीमधील नागवेलीचं सर्वात महत्त्वाचं काम माझं हे झालेलं आहे. आणि मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडाही युजफुल वाटला असेल तर मात्र व्हिडिओला लाईक, शेअर करून तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा, ज्यांच्याकडे नागवेल सध्या सायलेंट मोडमध्ये आहे. आणि कमेंटमध्ये तुमची नागवेलीची कंडिशन कशी आहे ते देखील मात्र लिहायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. पण मात्र पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. सो अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब बटन प्रेस करून बेल आयकॉन प्रेस करून ऑलचा ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून येणाऱ्या लॉंग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ पाहता येतील. शॉर्ट व्हिडिओ थ्रू देखील मी छोट्या छोट्या गार्डनिंगच्या टिप मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. चला तर मग मंडळी, भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या. सो टेक केअर अँड बाय फ्रेंड. हॅपी गार्डनिंग.